हाय, आज आपण बनवणार आहे करंज्या. हे बघा, करंज्यासाठी गरा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पिठी साखर त्यामध्ये ऍड केलेली आहे आणि ते पूर्ण गरा पिठी साखर मिक्स करून घ्यायची. हे गावरान तूप थोडस टाकलंय मध्ये त्याचा उंडा म्हणून घेतलेला आहे. हे बघा, ती करंजी लाटून घेते गोल लाटी करून. त्यामध्ये असं हे भरायचं, आपण जे मिक्स केलेलं आहे करंज्याचं बाकोर तो भरलाय, तो साच्यामध्ये टाकलाय म्हणजे हे दाबून घ्यायचे त्याच्याकडा, जेणेकरून करंजी फुटणार नाही. त्याच्याकडा पूर्ण पॅक दाबायच्या. हे बघा, आपली करंजी तयार आहे, एकदम छान. ह्या 2 करंजी मी तयार करून घेतलेल्या आहे. हे बघा, किती सुंदर दिसते ही करंजी. आता हे तळून घ्यायच्या कढईमध्ये टाकून. लाल जरा तळून घ्या, जेणेकरून एकदम मस्त लागतात करंज्या. हे बघा, मस्त तळून घेते करंज्या. हे बघा, आपल्या करंज्या एकदम तयार आहेत. तीळ ओल्या नारळाची करंजी आहे ही. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. ही दुसरी रेसिपी आहे तिळीच्या लाडूची. ही भाजून घ्यायची तीळ. ही भाजून घेतलेली आहे मी तीळ. हे बघा, भाजून घेते मी तीळ. तीळ पूर्णपैकी चांगली एकदम भाजून घ्या छानपैकी, जेणेकरून त्याची चव खूप छान लागते जर चांगली तीळ भाजली तर. हा मी गुळ घासून घेतलेला आहे, हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. त्याचे गोल 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 लाडू तयार करून घेते. हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा, त्याचे लाडू तयार करून घेतलेले. हे बघा, लाडू माझा तयार आहे तिळीचा. एकदम पौष्टिक लाडू आहे. तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. एकदम सोपी, एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे मी. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. असे करून सगळे लाडू तयार करून, हे सगळे लाडू माझे तयार आहेत तिळीचे. तुम्ही हे दोन्ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जर आवडल्या असेल तर चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.